काल संध्याकाळी 10-12 वर्षांचा एक मुलगा माझी स्वाक्षरी घेण्याकरता आला. त्याच्या सुंदर स्वाक्षरी पुस्तिकेत मी सही केली. त्यानं लगेच संदेश द्या म्हणून हट्ट धरला. मी त्याला म्हणालो, "तू गांधीजींचं एक चांगलं वाक्य मला सांग." संदेश हा वादळी समुद्रातल्या दीपस्तंभासारखा हवा. गांधीजींसारख्या महापुरुषांची वचनच संदेश म्हणून शोभतात, तेव्हा तू मला तुला आवडणारं गांधीजींचं एक वाक्य सांग. हे ऐकून स्वारी गडबडली. त्याची पाठ थोपटत मी म्हटलं, "असा रडवेला होऊ नकोस, पण गांधीजींचं एक तरी चांगलं वाक्य तुला ठाऊक असायला नको का? जरा बैस इथं. मी तुला गांधीजींची एक गोष्ट सांगतो. त्या गोष्टीतून कोणता संदेश मिळतो ते पहा." गोष्ट म्हटल्यावर त्याचा चेहरा फुलला. तो उत्सुकतेनं ऐकू लागला. मी सांगू लागलो, "फार फार जुनी गोष्ट आहे. गांधी जितके साधे होते, तितकीच साधी गोष्ट आहे गांधींच्या आश्रमातली. एके दिवशी गांधीजी काही लिहित बसले होते. त्यांना लागली तहान. त्यांनी कोणाला तरी हाक मारली. "प्यायला पाणी आण" असं सांगितलं. त्या माणसानं फुलपात्र भरून पाणी आणलं. गांधीजी त्यातलं निम्मं पाणी प्यायले, निम्मं पाणी त्यांनी तसंच ठेवलं. ते पुन्हा लिहू लागले. त्या माणसाला वाटलं गांधीजींना हवं होतं तेवढं पाणी ते प्यायले. आता भांडं विसळायला काही हरकत नाही. त्यानं ते भांडं उचललं, पाणी खिडकीतून बाहेर फेकून दिलं. गांधीजींचं लक्ष त्याच्याकडे गेलं. ते एकदम म्हणाले, "अरे, हे काय केलंस?" तो चपापला. आपली काय चूक झाली हे त्याला कळेना. तो नम्रपणानं म्हणाला, "तुमचं पाणी पिऊन झालं असं मला वाटलं म्हणून हे उरलेलं पाणी मी फेकून दिलं." गांधीजी हसत उत्तरले, "अरे, उरलेलं पाणी मला प्यायला नको होतं, पण तू ते फुकट का घालवलंस? माझ्या डोक्यावरल्या कपड्याच्या घडीवर ते घालता आलं नसतं का?" मी थांबलो. त्या मुलाला म्हटलं, "सांग आता तुझा संदेश." त्यानं 2-3दा पुटपुटल्यासारखं काही केलं. ह्या साध्या-सुध्या प्रसंगाचं तात्पर्य त्याला कळलं होतं, हे त्याच्या चेहऱ्यावरून उघड दिसत होतं. पण ते सुंदर शब्दांनी कसं सांगावं, हे त्याला कळत नव्हतं. मी खनपटीला बसणार असं वाटताच, "मी उद्या संदेश तयार करून आणतो, तो तुम्ही मला लिहून द्याल ना?" असं म्हणत त्यानं माझा निरोप घेतला. मी मानेनं हो म्हटलं. मुलगा निघून गेला. त्या भांड्यातल्या एवढ्याशा पाण्याची उधळपट्टी गांधीजींना सहन नाही झाली आणि त्यांचा वारसा सांगणारे आम्ही शब्द, वेळ, शक्ती, पैसा साऱ्या गोष्टींची वारेमाप उधळपट्टी करत आहोत. माझ्या मनात आलं, महापुरुष साध्या शब्दातून, साध्या प्रसंगातून किती किती गोष्टी जगाला शिकवत असतात. त्या भांड्यातल्या शिल्लक राहिलेल्या पाण्याचा संदेश आपल्याला कळला तर किती छान होईल.